निष्पाप वेदांच्या मृत्यूने नातेवाईकांचा आक्रोश. अभयनगर परिसरात तणाव. हल्लेखोरांच्या शोधासाठी पथके रवाना. सांगलीतील एसटी कॉलनी अभयनगर येथे सराईत गुन्हेगार निलेश गडदे यांनी केलेल्या गोळीबारात 13 वर्षाच्या निष्पाप वेदांत बेंडगर याचा मृत्यू झालाय. कोणताही संबंध नसताना 2 गटातील व्यावसायिक वादामध्ये संशयित निलेश गडदे याने सूड उगवण्यासाठी बालकाचा बळी घेतला. यावेळी परिसरातून तीव्र संताप आणि हळहळ व्यक्त होते आहे. शासकीय रुग्णालयाच्या परिसरात वेदांच्या नातेवाईकांनी केलेला आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. निष्पाप वेदांच्या हत्येनं संतप्त पडसाद उमटत होते. राजकीय पदाधिकाऱ्याचा सहभाग. गोळीबार करून पळून जाणाऱ्या निलेश गडदेच्या गाडीमध्ये राष्ट्रवादीतून भाजपमध्ये अलीकडेच आलेला एक स्थानिक पदाधिकारी असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. बेंडगर यांच्या नातेवाईकांनी सुद्धा या संदर्भात थेट आरोप केला आहे. पोलीस प्रमुख घटनास्थळी पोलीस अधीक्षक तुषार दोशी, गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक झाडे यांच्यासह अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. या घटनेमुळे परिसरात तणाव होता. नागरिकांची वाढती गर्दी लक्षात घेऊन पोलिसांनी तातडीनं राखीव दलाची तुकडी पाचारण केली. रात्री उशिरापर्यंत पंचनाम्याचे आणि माहिती घेण्याचे काम सुरू होते. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली.